इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आईने आपल्या मुलावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना बदलापूरच्या साई वालवली या गावात घडली असून मुलगा पूर्णपणे भाजला असून त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बदलापूरच्या साई वालवली या गावात शुक्रवारी मोहन याला सुट्टी असल्यामुळे मोहनची बायको कामावर गेली होती। दुपारच्या सुमारास मोहन आपल्या बायकोची वाट पाहत असताना दरवाजात जेवायला बसला। त्यावेळी मोहनची आई घरी आली आणि गरम पाणी करून त्यात लाल मिरची पावडर मिसळून ते उकळते गरम पाणी मोहनच्या अंगावर ओतले। त्यात मोहन पूर्णपणे भाजला असून शेजारच्यांनीच मोहनला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले। मोहनची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी मोहनच्या आईविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नसून मोहनची आई साई वालवली या गावात बिंदास फिरत आहे। तिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी असे पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे। मी बदलापूरला राहतो, साई वालवली गावात। शुक्रवारी सुट्टी होती 22 तारीखला। बायको कामाला गेली ती। पहिलेपासून घरी भांडणं चालू होता। आई रोजचे बोलायची, तुला आणि तुझी बायकोला मारून टाकेल। एवढं काय लक्ष दिलं ना। मी म्हणलं आई येते असंच बडबड करते रोजच्या, काय लक्ष दिलं ना। बायकोला उशीर झाला, 3 वाजले। ते काय होलीचं काय असेल ते थांबवलं असेल त्याला। तर मी स्वतःने चिकन आणलं होतं। मी माझ्या घरी भाजी बनवली आणि त्यांनी आणलं होतं मच्छी आणि दारू। मोठा पण होता आणि आई पण होती। तो मोठा खाऊन झोपला आणि ही नुसतं फिरत होती दाराच्या समोर। तर मी काय एवढं लक्ष दिलं नाही, जाऊ दे। तेवढं रात्रीचे भात होतं ते काढलं, मी भाजी टाकली, खात बसलं होतं चौकटात दाराच्या इथे। तर याने गरम पाणी आपल्या हिटरमध्ये बादलीमध्ये गरम केलं आणि लाल मसाला टाकला त्यात आणि असंच बसला होता जेवायला। असंच डायरेक्ट येऊन ओतून दिलं माझ्यावर। मग तिथंच तडफडत होता। नंतर बाजूवाला आहे तो रिक्षावाला, त्यांनी विचाराने मला हॉस्पिटलला सोडलं। नंतर बायकोला दुसरा एक मित्र गेला, त्यांनी हॉस्पिटलला आणलं। अजूनपर्यंत पोलिसांनी काय केलं नाही। 7-8 दिवस झाले मला। हां केलं ना। इथे 2 माणसं आले होते पोलीसवाले, त्यांनी ते खाली इमर्जन्सीला होतो मी तेव्हा, रात्रीला 8 वाजता आले होते। त्यांनी लिहून गेले, पण अजूनपर्यंत काय सुनवाई नाही। ते बिंदास फिरते तिथे। माझा मोहन जाटव आहे।